अ, काल लिंबू चौक परिसर मथुरा स्कूल समोर ट्रान्सफॉर्मरला चिटकून एका मुलगीला 5 वर्षाचा करंट लागलेला होता. तर त्यांचे नातेवाईक आहेत आपल्यासमोर. आपण त्यांना विचारूया की त्यांना कशा पद्धतीनं त्या मुलीवर उपचार सुरू आहेत. दादा, घटना ज्यावेळेला झाली त्यावेळेला पहिल्यांदा तुम्ही आयजेमला नेलेलं होतं. आयजेममध्ये पण एवढी सुविधा नव्हती. मग तिथनं आम्ही सांगली शिवीला नेलं. सांगली शिवीला नेलं तिथं पण हे झालं म्हणताना आम्ही भारतीय हॉस्पिटलला नेलं. भारतीय हॉस्पिटलमध्ये पण रात्री 1 वाजता आम्हाला कळाले की असं होत नाही म्हणून. मग तिथनं आम्ही डायरेक्ट CPRला नेलेलं आहे. CPR आहे, फक्त जरा हात डॅमेज झालेला आहे. हात केवढा डॅमेज झालेला आहे? पूर्ण हात डॅमेज झालेला आहे, काकातका पूर्ण हात काकातका डॅमेज झालेला आहे. मांडीला लागलेला आहे, डोक्यात आणि वार लागलेला आहे. त्यामुळं काय सांगता येत नाही. अजून तर डॉक्टर आलेले नाही आहे. डॉक्टर आज रविवार सुट्टीवर असल्यामुळे अजून तर आले नाही आहेत. मग डॉक्टर दुपारी नंतर येतो म्हटल्यात. बघा काय होते, मग नंतर सांगतो म्हटल्यात. काल त्या लहान मुलीला आयजेममध्ये पहिल्यांदा नेण्यात आलं. आयजेममधून इथं उपचार होत नाहीत. मेन म्हणजे इथं उपचार होत नाहीत. गेली 10-12 वर्ष झालं इचलकरंजीचे नागरिक हे उपचारासाठी एक चांगला दवाखाना मिळावा यासाठी आमदार खासदार यांच्याकडं पाठपुरावा करतात. पण आयजेमचे जे काम आहे ते असेच संत गतीनं चालू आहे. त्यामुळं अशी जर घटना घडली तर उपचार इथं मिळत नाहीत. सांगली सिव्हिल हॉस्पिटलला कायम इचलकरंजीच्या नागरिकांना जावं लागतं. त्यामुळं इचलकरंजी आयजेम हे चांगल्या परिस्थितीत आणावं हीच सर्वांच्या वतीनं एक विनंती करण्यात येते. कारण असे जर घडले तर त्वरित जर इलाज मिळाला एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मनुष्याला तर त्याचा जीव वाचता येईल. ह्या धावपळीमध्ये जर घटना घडली तर एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळं आम्ही चॅनलच्या माध्यमातून एक प्रशासनाला एक विनंती करतो की आयजेम जे आहे ते अनेक चांगल्या दर्जाचं आणि लवकरात लवकर तयार व्हावं, जेणेकरून अशा जर घटना झाल्या इचलकरंजीमध्ये तर सांगली सिव्हिलला न जाता त्याचे उपचार इथेच घेण्यात यावे. इचलकरंजीहून मुबारक शेख,